आज आपण जी अशी घटना बघणार आहोत, ज्या घटनेमधली व्यक्ती जी आहे ती व्यक्ती असं काहीतरी कृत्य करेल यावरती कुणाचाही विश्वास बसू शकत नाही किंवा बसणार सुद्धा नाही। पण ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये रागाची सनक जाते त्यावेळेस मात्र त्या मानवाचा कसा दानव बनतो ते आपल्याला या घटनेमधून लक्षात येतं। आता यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानला। राजस्थान या ठिकाणचं जयपूर आहे, त्या ठिकाणचं विद्यानगर आहे, म्हणजे विद्याधर नगर आहे आणि विद्याधर नगरमधलं सेक्टर नंबर 2 आहे, त्या ठिकाणचं लालपूर या अपार्टमेंट आहे, त्या ठिकाणचा 3रा मजला आहे आणि या ठिकाणी शर्मा परिवार राहतो, म्हणजे 3ऱ्या मजल्यावरती शर्मा परिवार राहतो आहे। हा एक सुशिक्षित परिवार आहे, सर्वगुण संपन्न आहे, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि आध्यात्मिक अशा पद्धतीचा हा परिवार आहे। आता आपण भलं आणि आपलं भलं अशा पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने जगणारा हा सगळा परिवार आहे। एक सात्विक परिवार आहे, चांगला परिवार आहे आणि या परिवाराचे जे मुख्य आहेत त्यांचं नाव आहे बद्री प्रसाद शर्मा। आता हे जे बद्री प्रसाद आहेत ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये एक अधिकारी होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत। आता यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे अनुराधा आणि यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे अनुज। आता अनुज जो आहे त्यांचा हा मुलगा अत्यंत हुशार आहे आणि त्यानं बीटेक केलेला आहे, जयपूरमध्ये त्यानं नोकरी केली आणि त्याच काळामध्ये अनुज जो आहे तो इस्कॉन हे जे आहे हरे रामा हरे कृष्णा या चळवळीकडे आकर्षित झाला आणि नंतर पूर्ण वेळ तो आध्यात्मिक पद्धतीनं काम करायला लागलेला आहे। आता हा अनुज जो आहे तो अत्यंत शांत आहे, संयमी आहे, धार्मिक आहे, सहनशील आहे, अशा पद्धतीचा हा तरुण आहे। आता या सगळ्यांबरोबर तो अगदी संयमाने वागायचा, आदराने वागायचा, प्रेमाने वागायचा, सगळ्यांचा सन्मान करायचा, अशा पद्धतीनं म्हणजे तरुणांमध्ये ज्या गोष्टीची कमतरता असते ती गोष्ट याच्यामध्ये पुरेपूर होती, ती म्हणजे लोकांचा आदर करणं, सन्मान करणं आणि अशा पद्धतीनं तो तरुण होता। आता 1995 साली अनुजचे काका आहेत, त्या काकांचं निधन झालेलं होतं, म्हणजे त्याच्या वडिलांचे थोरले भाऊ त्यांचं निधन झालेलं होतं आणि त्यांच्या ज्या म्हणजे काकाच्या पत्नी म्हणजे काकी त्यांचं नाव आहे सूरज शर्मा, तर या एकाकी पडल्या होत्या। आता तसं पाहिलं तर काका आणि काकी यांना 3 मुलं होती, त्याच्यातली पहिली मुलगी होती तिचं नाव आहे पूजा, तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला बिकानेरला दिलेलं होतं। दुसरी मुलगी आहे मोनिका, तिला सुद्धा अजमेरला दिलेलं किंवा ती अजमेर या ठिकाणी राहत होती आणि मुलगा जो आहे त्याचं नाव आहे अमित, तो कॅनडाला नोकरी करत होता आणि त्याच्यामुळे ह्यांना 3 मुलं, सरोज काकींना 3 मुलं होती तरी पण त्या एकाकी होत्या आणि त्यामुळे मग त्यांना अनुजनं म्हणजे अनुजच्या वडिलांनी वगैरे घरी आणलं आणि त्या आता अनुजबरोबर ती राहायला लागल्या। पण एक 2 दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडल्या होत्या। पहिली दुर्दैवी घटना ही होती की अनुजची जी आई आहे तिला कोरोना झाला आणि कोरोनाच्या काळामध्ये ती आजारी पडली आणि त्याच्यामध्ये ती हे जग सोडून निघून गेली। त्यानंतर दुसरी दुःखद घटना अशी घडली की सरोज काकी जे आहेत त्यांना नंतर कॅन्सर झाला आणि आता त्यांची किमोथेरपी वगैरे चालू होती। आता याच्यामुळे मग सरोज जो आहे तो, आता सरोजची आई तर गेली पण काकी तिथं होत्या, त्यामुळे सरोज आपल्या काकींची अत्यंत काळजी घेत होता, त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जात होता, त्यांची किमोथेरपी करून घेत होता, त्यांना हवं नको ते सगळं बघत होता आणि अगदी आईप्रमाणे हा त्या काकींची काळजी घेत होता, काळजी करत होता। पण ही जी काकी आहे ती काकी मात्र आजाराने ग्रासलेली होती, वैतागलेली होती, त्रासलेली होती आणि तिला आता आपलं मरण समोर दिसायला लागलेलं होतं। आणि विचार करा की जी व्यक्ती एवढी त्रासलेली आहे आणि जिला स्वतःचं मरण दिसायला लागले त्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होणं आणि रागीट बनणं हे स्वाभाविक होतं आणि त्या पद्धतीनं मग ती चिडचिडी आणि रागीट बनली होती। पण तरीसुद्धा हा जो अनुज आहे तो अनुज तिच्याकडे तिची सेवा करत होता आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता आणि आपल्या आईप्रमाणे तिला सांभाळत होता। तारीख आहे 11 डिसेंबर 2022। तो दिवस उजाडला, वडील जे आहेत ते काहीतरी कामासाठी इंदोरला गेलेले होते आणि कालच म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी अनुजनं आपल्या काकीला दवाखान्यामध्ये नेलं होतं, त्यांच्यावरती किमोथेरपी केलेली होती आणि नंतर घरी पण आणलेलं होतं आणि आजच्या दिवशी मात्र घरामध्ये वडील गावाला गेलते, बाहेर गेलते, घरात बाकी कुणी नव्हतं, घरात फक्त अनुज आणि काकी हे दोघंच होते आणि अनुजला एका सत्संगाला जायचं होतं। त्यासाठी मग त्यानं काकींकडे परवानगी मागितली की मला त्या सत्संगाला जायचंय। आता विषय असा होता या ठिकाणी की या सगळ्या सत्संगाचं समन्वय जे आहे ते या अनुजकडे होतं, म्हणजे नियोजन जे आहे ते त्याच्याकडे होतं, पण काकी जी आहे ती मात्र त्याला त्या सत्संगाला जाऊन देत नव्हती। आता या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला आणि या रागामुळे
त्या दोघांच्यामध्ये म्हणजे काकी आणि अनुज यांच्यामध्ये खडाजंगी वगैरे झालेली आहे. आता मी हिची एवढी सेवा करतो, ती मला सतत बडबड करते, तरी पण मी तिला काही बोलत नाही, आईप्रमाणे सेवा करतो, एवढं सगळं करतो आणि आता मला सत्संगाला ती जाऊन देत नाही. आता या विषयावरचा वाद जो आहे तो इतका टोकाला गेला आणि अनुज जो आहे तो कधी भडकत नव्हता किंवा रागवत नव्हता, पण त्या दिवशी अचानक त्याला इतका राग आला की रागाच्या भरामध्ये त्याने घरामधला एक हातोडा होता तो उचलला आणि तो आपल्या काकीच्या डोक्यामध्ये घातला आणि त्या रागामध्ये त्या हातोड्यानं त्या काकीचं डोकं फोडलं. आता विचार करा, ती काकी अगोदरच आजारी होती, याच्यामध्ये तिथं 65पेक्षा जास्त वय होतं आणि प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि यामुळे त्या काकीचा मृत्यू झाला. आता त्याच्यानंतर मात्र हा अनुज भानावरती आला की अरे बाबा, आपण काय करून बसलो, म्हणजे आजपर्यंत आपण साधी माशीही मारली नाही, कधी नॉनव्हेज खाल्लेलं नाही, त्याचं नावसुद्धा घेतलेलं नाही, आपण कधी कुणावरती आवाज चढून बोललेलो नाही आहे आणि असं असताना म्हणजे कुणाशी भांडण नाही, वाद नाही, काही नाही, असं असताना आपल्याकडून आपल्याच आईसारख्या काकीची हत्या होते, खून होतो. आता हे सगळं बघितलं, घरामध्ये सगळं रक्त पडलेलं आहे, जमिनीवरती मृतदेह पडलेला आहे, याच्या हातामध्ये हातोडा आहे, अत्यंत भयंकर किळसवानं आणि अंगावर शहारे यावे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दृश्य झालेलं होतं. माशा गोंगायला लागलेल्या होत्या आणि अनुज जो आहे तो आता मोठमोठ्याने रडायला लागलाय, ओरडायला लागलाय की मी हे काय करून बसलो, रागाच्या भरामध्ये मी हे काय केलं, म्हणजे आता एवढे हैवान आपण कसे काय झालो, अशा पद्धतीने राक्षसी कृत्य कसं काय केलं, हे सुद्धा त्याला लक्षात येईना की अरे आपण रागाच्या भरात हा खून केला आणि आता पुढं करायचं काय. बराच वेळ तो विचार करत होता आणि आता जे झालं त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा प्लॅन करायला सुरुवात केली. कारण जे काही समजा आता ही गोष्ट घडली ते जर बाहेर कळलं तर आपल्या परिवाराची बदनामी होणार, आपल्या घरच्यांची बदनामी होणार, त्यानंतर आपण ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतोय त्या आध्यात्मिक क्षेत्राला सुद्धा डाग लागणार आणि त्याच्यामुळे याच्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आणि यावेळेस मग त्याला मीडियामध्ये एक बातमी सतत यायची बघा, आणि ती बातमी होती श्रद्धा हत्याकांड. तर म्हणजे या मीडियावाल्यांनी इतकं ते सकाळ संध्याकाळ दुपार ते श्रद्धा हत्याकांड, असे तुकडे केले तसे तुकडे केले, असो तसो इतकं लोकांच्या डोक्यामध्ये भरवलं होतं. आता ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच्यानंतर हे श्रद्धा हत्याकांडाबद्दलच्या बातम्या कमी झाल्या, पण त्याच्या अगोदर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभरामध्ये 5 ते 10 बातम्या प्रत्येक टी व्ही चॅनलवरती आणि ह्याच्यावरती येत राहायच्या आणि त्याच्यानंतर मग आता ते एखादी बातमी आपली दिली जाते. पण त्या बातमीचा परिणाम असा झाला की त्या प्रकरणामध्ये जे तुकडे करण्यात आले होते तसेच तुकडे आपल्या काकीचे करायचे आणि त्याची विल्हेवाट लावायची, अशा पद्धतीनं प्लॅन याने केला जेणेकरून कोणालाही कळणार नाही असं या अनुजला वाटत होतं. आणि मग त्यानं आता स्वतःच्या मनाची ठाम तयारी करायला सुरुवात केली आणि मग तो एका दुकानामध्ये गेला. त्या दुकानामधून त्यानं चाकू विकत घेतला आणि काकूंची बॉडी जी आहे ती बेडरूममध्ये बाथरूममध्ये नेली आणि बाथरूममध्ये तिला त्याने कापायला सुरुवात केली. पण मुळामध्ये त्याला ते कापायला जमत नव्हतं, कारण हे आपल्याच्याने होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. कापाकापी वगैरे आपलं काम नाही. तर आता हे त्याला जाणवल्यानंतर मग आता विचार केला की कसं काय करायचं. त्यानंतर मग एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यानं झाडं कापायची मशीन जी आहे ती मशीन आणली आणि त्यानंतर त्यानं त्या काकूचे जवळजवळ 10 तुकडे केले आणि हे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरले आणि ही जी पिशवी आहे ती एका मोठी बॅग आहे त्या बॅगेमध्ये भरली आणि ती बॅग जी आहे ती कारमध्ये भरली आणि हा कारनं दिल्ली रोडच्या बाजूला गेलेला आहे. गुगल मॅपचा वापर केला, तर रात्रीची वेळ होती त्यावेळेस गुगल मॅपचा वापर केला आणि तो त्या जंगली भागामध्ये गेला आणि या ठिकाणी म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं ते तुकडे जे आहेत ते तुकडे टाकले आणि ते पुरले आणि माघारी आला. आणि आता काकू गायब झालेली आहे, म्हणजे ती देवदर्शनाला गेली दुपारच्या वेळी आणि त्याच्यानंतर ती परत आली नाही आणि असं त्यानं बाकीच्यांना सांगायला सुरुवात केली. आता रात्रीचं घरी आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगायला सुरुवात केली आणि आता काकी गायब झालेली आहे अशा पद्धतीनं सगळीकडे त्याने पसरवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्यानं मग जे काही नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना पण कळवलं आणि पोलिसांना सुद्धा त्यानं कळवलेलं आहे आणि स्वतः त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आणि काकीची माहिती पोलिसांना दिलेली आहे, मुलांना वगैरे सगळ्यांना त्यानं कळवलेलं आहे. आणि त्याच दिवशी यानं घरामधली सगळी साफसफाई केली, म्हणजे तो चाकू असेल किंवा ते हत्यार वापरलेला असेल, हातोडा असेल, भांडी वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतील किंवा घरातले जे डाग वगैरे आहेत तर हे सगळं त्यानं तिथं साफसफाई करून घेतली. आता त्याच्यानंतर पुढचा दिवस उजाडला आणि सरोज काकी, आता मुलींना सांगितलं होतं की काकी गायब झाली, त्यामुळे
मग सरोज काकीची एक मुलगी मोनिका ही घरी आली. आता घरी आली यावेळेस किचनमध्ये रक्ताचा डाग होता आणि हा डाग अनुज साफ करत होता. आता मोनिकाने हे बघितलं की घरामध्ये रक्ताचा डाग कसा काय पडला. आता यावेळेस मग त्या अनुजनं सांगितलं की माझा घोळाना फुटला होता. घोळाना म्हणजे नाकातून रक्त येणं. आता काही भागामध्ये वेगळ्या पद्धतीनं नखशिरका काय असं काहीतरी म्हणतात, किंवा आता तुमच्या परिसरामध्ये नाकातनं रक्त येतं अचानकपणे तर त्याला काय म्हणतात. आता हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं. तर म्हणजे मला माहिती असण्याप्रमाणे की नाकातनं रक्त येतं त्याला घोळाना फुटणं किंवा घोणाळा फुटला असं काहीतरी ते म्हणतात. तर अशा पद्धतीनं त्यानं त्या बहिणीला पटवण्याचा प्रयत्न केला. आता बहीण घरी आली, त्यानंतर मग आई कुठे गेली काय कुठे गेली वगैरे विचारलं आणि नंतर मग त्यानं तिला पाठवून दिलं. मग ती निघून गेली. आता अनुजला एक गोष्ट म्हणजे बहीण निघून गेली पण बहिणीच्या मनात शंका आली होती, पण आपला भाऊ असं करू शकत नाही किंवा ते रक्त वगैरे असं ह्या गोष्टी तर फार दूरच राहिल्या, कारण हा नॉनव्हेज वगैरे पण खात नाही. आणि त्याच्यामुळे मग त्या बहिणीला थोडंसं असं काही वाटलं नाही की बाबा ह्याच्यामध्ये हे तर काही घातपात झाली असण्याची शक्यता आहे, कारण आपली आई आजारी असताना सुद्धा हा अनुज जो आहे तो तिची एवढी सेवा करतोय. नंतर ती बहीण निघून गेली. बघा आता बहीण गेल्यानंतर इकडं ह्या अनुजला वाटायला लागलं की आपण फार मोठं पाप केलेलं आहे, आपल्या हातून हत्या झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण गंगा स्नान केलं पाहिजे आणि पापक्षालन केलं पाहिजे. आता याच्यासाठी मग काय करायचं, मग हा जो अनुज जो आहे तो अनुज आता हरिद्वारला निघाला आणि त्या ठिकाणी मग म्हणजे काय म्हणतात त्याला ते पतंजलीचं चिकित्सालय होतं हरिद्वारमध्ये, तर त्या ठिकाणी गेला. आता इथं त्याच्या पोटामध्ये वगैरे काहीतरी दुखत होतं, त्यामुळे तिथं त्याने औषधं घेतली आणि त्यानंतर मग तो गंगेवरती गेला, गंगेमध्ये स्नान केलं आणि त्याच्यानंतर ते जे गंगाजल आहे ते सुद्धा स्वतःबरोबरती घेतलं आणि नंतर तो गाझियाबादला आला. या ठिकाणी त्याचा एक मित्र आणि एक भक्त म्हणजे त्याचा एक सहकारी हा त्या ठिकाणी होता. मग त्या मित्राच्या घरी गेला, त्यानंतर त्याला गंगाजल वगैरे दिलं आणि मग तिथं रात्रभर मुक्काम केला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या रात्रीच तिथं भजनाचा वगैरे कार्यक्रम होता, त्या भजनामध्ये वगैरे यानं भाग घेतला आणि त्यानंतर त्याची एक आत्या होती त्या बाजूला राहणारी, तर त्या आत्याकडे गेला, तिच्याकडे एक दिवस थांबला आणि त्यानंतर तो माघारी निघाला. आता ही झाली एक बाजू. आता दुसरीकडे काकीची मुलगी जी आहे तिच्या मनामध्ये थोडीशी शंका आली होती की काकी गायब झाली आणि एका बाजूला काकी गायब होते आणि त्यानंतर लगेचच हा अनुज जो आहे तो हरिद्वारला जातो आणि घरामध्ये रक्ताचे डाग. आता ही गोष्ट त्या बहिणीला थोडंसं मग शंका आली, कारण भाऊ लगेच हरिद्वारला कसा जाईल, काकी गायब झाली म्हणजे तो काकीचा शोध घेईल वगैरे, पण असं नाही केलं त्याने आणि तो तिकडे गेला म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे असं या बहिणीला वाटलं आणि मग त्यांनी मनातली शंका जी आहे ती पोलिसांना व्यक्त केली किंवा पोलिसांना सांगितली. त्यानंतर मग पोलिसांनी अनुज माघारी येत असतानाच त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण हा जो अनुज आहे तो मात्र काहीही बोलायला तयार नव्हता. मग पोलिसांनी त्यांचे जे काही हातखंडे होते सगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्या, पण तरीही अनुज काही बोलत नव्हता. आता यावेळेस मग पोलिसांनी वेगळी खेळी करायला सुरुवात केली. आता त्यांना कळलं की अनुज जो आहे तो आध्यात्मिक आहे आणि हरे कृष्ण हरे राम वगैरे चळवळीमध्ये तो काम करणार आहे. त्यामुळे मग पोलिसांनी या गोष्टीचा आधार घ्यायला सुरुवात केली आणि मग त्या अनुजला देवाची शपथ घातली, श्रीकृष्णाची शपथ घातली आणि त्यानंतर मग बघा देवाचं नाव घेतल्यानंतर, श्रीकृष्णाचं नाव घेतल्यानंतर पाठीमागच्या काही तास जो काहीच बोलत नव्हता त्यानं अगदी त्या क्षणी जे काही घडलं ते सगळं सांगून टाकलं आणि या प्रकरणाचा काही मिनिटामध्ये उलगडा झाला होता. आणि याच्यानंतर मग पोलिसांनी अनुजच्या सांगण्यावरून मग ते जे तुकडे आहेत ते तुकडे जमा केले. त्यानंतर त्यानं जे साहित्य वापरलं होतं ते साहित्य जप्त केलं होतं आणि आता पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई चालू झालेली आहे. आता या प्रकरणामध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले होते. एक म्हणजे अनुज शर्मा यानं त्याचं नाव बदललं होतं. ज्यावेळेस तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेला होता त्यावेळेस त्याचं नाव होतं अच्युतानंद गोविंददास, अशा पद्धतीनं त्यानं ते नाव घेतलेलं होतं. दुसरी गोष्ट, ज्या दिवशी यानं हत्या केली होती त्याच दिवशी याचे काही सहकारी याला भेटायला आले होते आणि एका बाजूला घरामध्ये त्याचे सहकारी भेटायला आलेत आणि दुसऱ्या बाजूला याच घरामध्ये त्यानं मृतदेह लपवलेला होता आणि एका बाजूला त्याचे सहकारी 40 मिनिटं तिथं बसले होते, पण अनुजच्या वागण्यावरून मात्र ते काहीच जाणवत नव्हतं. अत्यंत नॉर्मल पद्धतीने तो त्या ठिकाणी वागत होता. तिसरी गोष्ट, आपल्या शेजारी वगैरे मंडळी जी आहेत ना, तर त्या मंडळींना ज्यावेळेस अनुजच्याबद्दल विचारलं त्यावेळेस मात्र त्यांनी सगळ्यांनी अनुजबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मीडियाकडे दिलेल्या होत्या. यांच्या घरामध्ये कधीही भांडण झालेलं नाही किंवा कोणताही वाद समोर आल्याचं म्हणजे शेजाऱ्यांनी सांगितलं नाही. यामुळे अजूनही हे जे प्रकरण घडलं, या पोरानं हातोडीनं मारलं, तुकडे केले वगैरे, या गोष्टीवरती कोणाचाही विश्वास बसत नाही. पण जे घडलं ते
समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला, म्हणजे माध्यमातून जे समोर आलं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, माणूस कसाही असला तरीही तो माणूसच असतो. त्याच्यामध्ये षडरूप काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया वगैरे वगैरे जे आहे त्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे त्या माणसात गुण पण असतात आणि अवगुण पण असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तेच दिसतं की बाबा एखादी व्यक्ती जी आहे ती, आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा काय होतं की आपण सहन करतो एखादी गोष्ट, जर तुम्हाला ती गोष्ट पटत नसली तर लगेच सांगून टाका, पण ते सहन करायचं आणि एखाद्या दिवशी एवढा मोठा उद्रेक होतो आणि त्याच्यातनं काहीतरी अघटित घटना घडतात. त्यामुळे सुरुवातीलाच जर काही त्रास वाटत असला किंवा राग येत असेल तर ती गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करायची आणि तिथून थोडंसं बाजूला जायचं. आता यानं जे केलं, म्हणजे अनुजनं जे काही केलं होतं त्याची सुरुवात रागानं झाली होती बघा. म्हणजे रागाच्या भरामध्ये यानं हातोडी मारल्यानंतर मग त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. पण हत्या झाल्यानंतर यानं स्वतःला वाचवण्यासाठी जे काही केलं ते अत्यंत भयंकर होतं. आणि यावरून लक्षात येतं की रागाच्या भरामध्ये माणूस काहीतरी अघटित घटना करतो आणि नंतर त्याचा आयुष्यभर परिणाम भोगत राहतो. आणि यामुळे आपण म्हणजे राग यायला लागल्यावरच आपण स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवायचं की रागाच्या भरात मी कोणताही निर्णय घेणार नाही, रागाच्या भरामध्ये मी काहीही करणार नाही, राग शांत झाल्यानंतर जे काही करायचं ते करेल, भले कोणाचा कितीही कसाही राग येऊ द्या, तरीही आपण या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. कारण भली लोक आहेत जे रागाच्या भरामध्ये काहीतरी करून बसली आणि नंतर कायमची बरबाद झाली. अशा गोष्टी आपल्याकडून झाल्या नाहीत पाहिजेत. यासाठी स्वतःच्या मनाची अगोदरपासूनच तयारी करायला सुरुवात करा. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.